चांदूर बाजार तालुक्यात शेतकऱ्यांनो हक्कासाठी लढण्याची तयारी ठेवा, आत्महत्येची नाही। विदर्भातील जनतेत आंदोलनाचे करंट आहे। आपली मागणी पूर्ण करण्यासाठी शासनावर तसेच प्रशासनावर आंदोलनाच्या माध्यमातून दबाव आणण्याची वेळ आली, असे परखड मत शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी बेलोरा तालुका चांदूर बाजार येथे आयोजित शेतकरी शेतमजूर महिला सभेत व्यक्त केली। परतवाडा तालुक्यात पहिल्या प्रसूतीसाठी अचलपूर येथील महिला व बाल रुग्णालयात, चिखलदरा तालुक्याच्या 5 डोंगरी येथून दाखल झालेल्या महिलेच्या प्रसूतीनंतर गुरुवारी सकाळी 7 वाजता मृत्यू झाला। मृत्यूचे कारण शवछेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले। प्रसूताच्या रुग्णालयात मृत्यू झाल्याने मेळघाटात संताप व्यक्त करण्यात येत आहे। अमरावती येथील राजकमल चौक, जयस्तंभ चौक, हमालपुरा मार्ग आणि रेल्वे स्टेशन चौक या चारही अप्रज रस्त्यांना जोडणारा आरओबी संदर्भात सार्वजनिक बांधकाम व रेल्वे विभाग संयुक्त अहवाल तयार करणार। हा अहवाल जिल्हाधिकारी आशिष येरकर यांना सादर केला जाणार असून त्यानंतर तो शासनाकडे पाठविला जाणार। परतवाडा तालुक्यात जुन्या नगरीला मिळालेल्या एकुलत्या एक बायपास मार्गावर बिच्चण आणि संपन नदीवरील पुलाचे बांधकाम निधी अभावी रखडले। सोबतच या मार्गावरील 1 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे डांबरीकरणही लटकले आहे। अमरावती जिल्ह्यात CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांची इंडियन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणी करण्यासंदर्भात राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाने 5 सप्टेंबरला परिपत्रक जारी केले। त्यामुळे याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने गुरुवारी 1 दिवसीय सेवाबंद आंदोलन करण्यात आले। यावेळी डॉक्टरांनी IMA हॉलमध्ये एकत्र येत शासनाचा निषेध नोंदविला। सन 2024-25च्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय 109 शिक्षकांची निवड केली। यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 4 शिक्षकांचा समावेश आहे। तिवसा तालुक्यातील मोजरी येथील नवीन बायपास महामार्गावर कारच्या धडकेत नीलगाईचा मृत्यू झाला। गुरुवारी सकाळी हा अपघात घडला। नागपूरहून अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या कारने हा अपघात घडला। मोर्शी तालुक्यात सततची अतिवृष्टी व ढगफुटी सदृश्य पावसामुळे नुकसान झेलणाऱ्या संत्र बागायतदार शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, या प्रमुख मागणी संदर्भात 17 सप्टेंबर रोजी शेकडो शेतकरी तहसील कार्यालयावर धडकले। त्यांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्यासह आमदार उमेश यावलकर यांना निवेदन दिले। दामणगाव रेल्वे तालुक्यातील दत्तापूर महसूल मंडळातील जळगाव आर्वी परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने गावाशेजारी असलेल्या नाल्याला मोठा पूर आला होता। पुराचे पाणी गावातील रस्त्यावर आल्याने काही घरांना धोका निर्माण झाला होता। या दरम्यान दत्तापूरसह जुना दामणगाव महसूल मंडळातील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्याची माहिती तलाठी मंडळ अधिकाऱ्यांनी दिली। दर्यापूर तालुक्यात रजिस्टरवर स्वाक्षरी केल्यानंतर यापूर्वी पोषण आहार दिला जात होता। आता पोषण आहारासाठी फेस रीडिंग अनिवार्य करण्यात आली। प्रत्यक्षात ग्रामीण भागात रेंज नाही, तसेच ॲप्लिकेशनची गती मंदावल्यास रीडिंगमध्ये अधिक वेळ वाया जातो। FRS प्रणालीमुळे एका लाभार्थीसाठी काही ठिकाणी अर्धा 1 तास फेस रीडिंगला वेळ जातो। अंगणवाडी सेविका स्थानिक पातळीवर रेंजसह इतर तांत्रिक अडचणीचा सामना करत कर्तव्य बजावत आहेत। त्यामुळे FRS प्रणाली बंद करावी अशी मागणी होत आहे। पूर्वी 50 नंतर किंवा वृद्धपकाळात होणारा पक्षाघात, स्ट्रोक आजकाल तरुणांमध्येही वेगाने वाढताना दिसतोय। मोबाईल, कम्प्युटरला चिकटलेली जीवनशैली, ताणतणाव, अनियमित आहार आणि व्यायामाचा अभाव ही यामागची मुख्य कारणे मानली जात आहे। वेळेवर निदान आणि जीवनशैलीत बदल करून हा धोका टाळता येऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला। चांदूर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसखेडा येथे बैलाच्या धडकेत एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली। प्राप्त माहितीनुसार बेसखेडा येथील शेतकरी मंगेश दुर्माडे यांच्याकडे कामाला असलेला मजनू वासुदेव बापू पानसे वय 50 हे बुधवारी सायंकाळी 5 वाजता शेतातून बैलजडे आणून गोठ्यात बांधत असताना बैलाने त्यांना जोरदार धडक मारली। त्यामुळे वासुदेव हे खाली कोसळले। चांदूर बाजार ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। वीज चोरी रोखण्यासाठी अनेक कारणांसाठी महावितरण घरोघर अत्याधुनिक स्मार्ट TOD टाइम ऑफ डे मीटर बसवत आहे। तरीही या स्मार्ट मीटरमध्ये फेरफार करून वीज चोरी होत असल्याच्या घटना उघडीस आल्या। या मीटरमधील यंत्रणेमुळे महावितरणला लगेच चोरीची माहिती कळते। आपली लढाई ही वैयक्तिक नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे। मानवता टिकवून आणि आदिवासींना वाचवण्याची काँग्रेस पक्षाची लढाई आहे। कारण शासनाकडून आदिवासी बांधवांना वनवासी संबंधित या जमातीला वेगळे ठेवण्याचे डाव रचला। तो डाव आता हाणून पाळायचा असेल तर पुन्हा एकदा एकसंघ होऊन मतांची लढाई लढावी, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी केले।
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आनंद काळे यांचे प्राथमिक आक्षेप विभागीय सहनिबंधकांनी फेटाळला. त्यामुळे आता 1 ऑक्टोबरला अंतिम सुनावणी होणार असून यावर निर्णय दिला जाणार. त्यामुळे आता 1 सुनावणीकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले.